नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे तुम्ही बघता असे 71 यूट्यूब चॅनल। लोक आहे ना गाडी घेऊन आहे ना आनंदी असतात, पण मी गाडी घेऊन आहे ना दुःखी आहे। कारण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, 3 वर्षापूर्वी मी या गाडीला घेतली होती। पेट्रोल गाडी आहे। 3 वर्षापूर्वी मला आहे ना गाडीबद्दल नॉलेज आहे ना अजिबात नव्हतं। म्हणजे मला फक्त आहे ना की पाहिजे होतं की एक चांगला असं लुक जो या गाडीमध्ये आहे, एक चांगलं इंटिरियर जे या गाडीमध्ये आहे, आणि एक फीचर आहे ना मला ठीकठाकचं फीचर, असं पण नाही की एकदम टॉप एंडचं फीचर, पण मला एक ठीकठाकचं फीचर आहे ना मला पाहिजे होतं। ते सगळं जे आहे ना ह्या गाडीमध्ये आहे। आता मी खूप रिसर्च केला, मी खूप गाड्या बघितल्या, खूप म्हणजे कंपन्यांमधून ते जाऊन आहे ना गाडीची टेस्टिंग घेतल्या, पण मला ही गाडी माझ्या आहे ना बजेटमध्ये बसत होती। माझ्या ज्या गोष्टी ज्या मला पाहिजे होत्या ना त्याच्या सगळ्यामध्ये ही गाडी बसत होती। फक्त माझी चुकी होती की मी पेट्रोल गाडी घेतली। आता मला आहे ना गाडीबद्दल नॉलेज नव्हतं की पेट्रोल गाडी रिॲलिटीमध्ये एवढा कमी ॲव्हरेज देते, हे मला माहिती नव्हतं। गाडी घेतली, मी खूप आनंदी होतो। त्याच्यानंतर आहे ना मी गाडी 2-3 दिवस चालवली, त्याच्यानंतर मला कळालं यार ही गाडी आहे ना 17-18चा नसून तर मला आहे ना कम से कम 12-13चा आहे ना ही गाडी ॲव्हरेज देते। तर ही यार 12-13चा ॲव्हरेज माझ्यासाठी खूप कमी होता। कारण का जर समजा लाँग जर्नीसाठी गेलो तर ही बाई खूप मोठा माझ्यासाठी खर्च करणार होती। त्यामुळं मला यार थोडासा टेन्शन आला। घरवाली पण बोलली की यार काय गाडी घेऊन आला आहे, त्याला गाडीला ॲव्हरेजच नाही आहे। तर मग खूप टेन्शनमध्ये आलो की यार गाडी ॲव्हरेज देत नाही माझी। मी एवढं भाई मेहनत केली गाडी शोधण्यासाठी की माझ्यासाठी कोणची गाडी बेस्ट राहील, पण भाई जेवढी मेहनत करून माझा काही फायदा नाही। शेवटीला मला ॲव्हरेज कमी भेटली। मला सगळ्या गोष्टी चांगल्या भेटल्या, पण मला याच्यामध्ये ॲव्हरेज कमी भेटली। तर मी टेन्शनमध्ये होतो। तर मी स्वतःला समजवलं ठीक आहे, ज्या गोष्टी होत्या ह्या चांगल्यासाठी होत्यात। या गाडीमध्ये भले ॲव्हरेज कमी असेल तरी ही गाडी मी 15 वर्ष चालू शकतो। त्यानंतर ह्या गाडी, आता पेट्रोल गाडीचं जेव्हा तुम्ही नाव ऐकसाल ना बाजारामध्ये, तेव्हा पेट्रोल गाडी आहे ना एक लो मेंटेनन्स गाडी म्हणून ओळखली जाते। चला ठीक आहे, एक गाडीची आहे ना निगेटिव्ह पॉईंट आहे तर 2 प्लस पॉईंट आहे। त्याच्यामुळं मी म्हटलं चला ठीक आहे यार, ह्या गोष्टी पण ॲडजस्ट करू। माझी रनिंग पण खूप कमी आहे, त्यामुळं मला आहे ना पेट्रोल गाडी माझ्यासाठी एकदम बेस्ट राहील। जे होतं ते चांगल्यासाठी होतं। अशा गोष्टींनी मी ते गोष्टी सगळ्या विसरलो। मी माझी लाईफ मस्त जगत होतो। 2 वर्ष मी या गाडीला चांगल्या प्रमाणात ठेवली, चांगल्या प्रमाणात चालवली पण आता 1-2 महिन्यामध्ये भाई जो टेन्शन मी 2 वर्षापूर्वी विसरलो होतो ना, तो टेन्शन माझ्यासाठी परत आला आहे। आता कसा परत आला आहे ना मी तुम्हाला सांगतो। सरकारने E20 लावलं आहे। आता ज्या पण मित्रांना माहिती नसेल E20 काय आहे त्यांच्यासाठी सांगतो। E20 म्हणजे ई म्हणजे इथेनॉल आणि 20 म्हणजे 20%। आता जर तुम्ही पेट्रोल पंपावरून जर समजा 1 लिटर पेट्रोल आणत असाल तर त्याच्यामध्ये 20% इथेनॉल राहणार। आता इथेनॉल हे एक अल्कोहोलिक लिक्विड आहे जे ऊसापासून किंवा जो आपला मका असतो ह्याच्यापासून आहे ना बनवते, जेणेकरून आहे ना जे आपलं प्रदूषण आहे ना हे खूप कमी होतं असं सरकार म्हणते। पण ह्या गाड्यांसाठी आहे ना खूप नुकसान आहे। आता मी जेव्हा E20 जसं लागले ना तेव्हापासून मला आहे ना गाड्यांमध्ये खूप चेंजेस थोडासा वाटतो आहे माझ्या गाडीमध्ये। पण E20मध्ये माझ्या गाडीला काय नुकसान आहे ना हे मी तुम्हाला सांगतो। E20 पेट्रोल म्हणजे इथेनॉल पेट्रोलमुळं काय होणार की माझ्या गाडीचा जो ॲव्हरेज आहे, समजा माझी गाडी आता 12चा ॲव्हरेज देते, तर ती जर 2 पॉईंटचा जर घट पकडला ना तर 10चा ॲव्हरेज येणार। 2पेक्षा जास्त पण होऊ शकतं, पण 10चा ॲव्हरेज यार म्हणजे पहिला भाई मी ॲव्हरेजसाठी रडत होतो, अजून रडावं लागणार मला ॲव्हरेजसाठी, कारण का आता 10चा ॲव्हरेज देणार। प्लस माझी जी गाडी मी म्हणजे नाही का लो मेंटेनन्स म्हणून ओळखणार होतो, तो आता मला मेंटेनन्स करणार। जिथं माझी गाडी 100% चालणार होती तिथं माझी गाडी 50%मध्ये समाप्त होणार। म्हणजे माझी गाडी 6 वर्षामध्ये चांगला मेंटेनन्स काढणार। आता इथेनॉलमुळं काय होतं, जे आतमधले इंजनमधले आहेत ना, जे प्लास्टिकचे किंवा रबरचे जे पार्ट आहेत ना, लवकरात लवकर आहे ना हे खराब होतात। कारण काय आहे ना इथेनॉल आहे ना त्यांना आहे ना एक प्रमाणे खातं आहे असं समजा। त्यामुळे आहे ना इथेनॉल पेट्रोल गाड्यांसाठी आहे ना म्हणजे थोडं प्रॉब्लेम आहे। आता सरकार म्हणते चांगलं आहे की नाही का निसर्ग चांगला राहील इथेनॉलमुळं। मला फक्त सरकारला एवढंच म्हणायचं आहे की आमच्या गाड्या अजून E20साठी जर बनल्या नसेल तर आमच्यासाठी म्हणजे जर पेट्रोल पंपावरती आहे ना नॉर्मल पेट्रोल दिलं पाहिजे। कारण काय ना तुम्हाला नॉर्मलची गोष्ट सांगतो, जर समजा तुम्ही एखाद्या दुकानात जाताय, त्या दुकानात समजा तुम्ही एक रस ऑर्डर करताय, त्या रसमध्ये जर समजा 20% पाणी आणि 80% जर रस असेल तर तुम्ही त्याला काय होणार, काय बाबा पानचट लागते, त्याला चवच नाही आहे। चला तुमचं शरीर आहे ना 20% पाणी आणि जे 80% रस आहे हे पण घेऊ शकतं, पण ही जी गाडी आहे ना ही नाही घेऊ शकत। कंपनीने या गाडीला बनवली होती तेव्हा त्यांनी पेट्रोल गाडी म्हणून बनवली होती, त्यामुळे याच्यामध्ये पेट्रोलच टाकले ना। इथेनॉल याच्यामध्ये म्हणजे ते असं झालं की बळजुबरी दिल्यासारखं झालं। आता तुम्ही मला सांगा, जर पेट्रोल पंपावर तुम्ही जाताय
जर तुम्ही पेट्रोल पंपावर गेलो त्याला जर समजा तिथं पेट्रोल नसेल तर तुम्ही म्हणसान का बाबा चल डिझेल टाक, मी पुढच्या पेट्रोल पंपावर जाऊन पेट्रोल लागतो, असं नाही म्हणू शकत ना. मग तसंच या गाड्यांसाठी आहे, कारण का या गाड्या पेट्रोलसाठी बनवल्यात तर यांना पेट्रोल दिलं पाहिजे, माझं एवढंच म्हणणे आहे. E20 लावा तुम्ही, आम्ही E20चा विरोध नाही करत, E50पर्यंत आणा, पण जर ते इंजिनच अजून बनलं नाही E20साठी तर तुम्ही कशाला बळजुबी करते, माझं एवढंच म्हणणे आहे. आमच्या गाड्या आहेत बाई, ही गाडी घ्यायला खूप मेहनत लागते, व्यक्ती आहे ना एक एक पैसा जोडून आहे ना गाडी घेत असतो, तेव्हा त्याचा एक ड्रीम असतो, तो ड्रीम आहे ना कम से कम गाडी घेतो तो वर्षभर घेतोय ना, तर तो वर्षभरात चेंज करण्यासाठी गाडी नाही घेत. त्याची गाडी घेण्याचं तो म्हणत असेल की मी माझी गाडी 10 वर्ष चालवीन, 15 वर्ष चालवीन. कारण का यार भरपूर लोकांचं अजून पण स्वप्न आहे आणि काय लोकांनी स्वप्न पूर्ण केले आहेत ना, तर त्यामुळे आहे ना मला एवढं सांगायचं सरकारला की प्लीज ज्यांच्या गाड्या E20 बनल्या, ज्यांच्या गाड्या E20साठी जर नाही बनल्या त्यांना तुम्ही आहे ना नॉर्मल पेट्रोल पण दिलं पाहिजे नाही. आम्ही पण भाई की जेणेकरून शेतकरीला पण फायदा होतो E20मुळं. कारण का आपण जे पण आहे ना हे जे पेट्रोल किंवा डिझेल आहे ना हे पूर्ण म्हणजे बाहेरच्या कंट्रीमधून मागवतो आहे, त्यामुळं जो पण पूर्ण पैसा आहे ना हा त्या कंट्रीला जातो आहे. पण E20मुळं काय होणार की जो बाहेरच्या कंट्रीमध्ये जाणारा पैसा आहे ना हा आपल्या शेतकऱ्यांना भेटणार, आणि आपला जो शेतकरी आहे हा कुठं ना कुठंतरी जाऊन यार म्हणजे एक चांगली जिंदगी जगणार, आणि शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये जास्त फायदा आहे. त्यामुळे ना की E20 निसर्गासाठी पण चांगलं आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे. पण भाई आमच्यासारख्या कार ओनरचं काय आहे ना, या लोकांचं अजून एक म्हणायचं की म्हणजे आहे ना तुम्ही आमच्याकडून भाई 3-3, 4-4 हे जेव्हा गाडी घेऊन आपण तेव्हा 3-3, 4-4 लाख रुपये टॅक्स घेते सरकार आपल्याकडून, तर तुम्ही तेवढ्या प्रकारचे रोड पण आम्हाला दिले पाहिजे ना. रोडची कंडिशन बघा यार, मेमध्ये बनलेला रोड आहे ना, तुम्ही जुलैमध्ये जाऊन बघायचं काय त्यांची हालत आहे. आणि काही लोक म्हणतील की बाबा एक्सप्रेसवे बघा किती आहे, पण एक्सप्रेसवरती जे आपण लोक आहेत ते किती वेळा जातो यार, महिन्यातून तुम्ही किती वेळा एक्सप्रेसवरती जाता. मी तर सांगतो मग कधीतरी म्हणजे फिरायचं असं ना, कुठं लांब जायचं असतं ना तरच एक्सप्रेसवरती जातो. कारण का आपलं जर डेली जर समजा आपण एखाद्या कामाला जात असेल आपल्याला एक्सप्रेसची काय गरज आहे. मला एवढंच म्हणायचं आहे सरकारने आहे ना थोडंसं रस्त्यांवरती जास्त सुधार केला पाहिजे. गाड्या ज्या आहेत ना ह्या चालत राहतील, त्याच्यावर पण आणा, पण आहे ना त्या गाड्या त्यासाठी जर बनल्या असेल तरच आणा, बळजबरी कोणची गोष्ट लादू नका. आता हे लोक काय म्हणत होते की जी पेट्रोल आहे हे 15 रुपये लिटर करणार, आपल्याला स्वप्न पडेल कधी, स्वप्न पण नाही पडणार मला की पेट्रोल 15 रुपये लिटर झालं. एवढ्या प्रकारची म्हणजे आहे ना यार, म्हणजे एखादं लिमिट असते की माणूस किती बोलू शकतो, ते पण लोक आहे ना ही क्रॉस करतात. रस्ता बघा, यांनी सांगितले 2024च्या एंडपर्यंत भारताचा जो रस्ता राहील ना हा अमेरिकेच्या रस्त्यापर्यंत राहील. तुम्हाला झालं आहे तुमच्याकडं कुठं अमेरिकेचा रस्ता झाला आहे कुठे, तुम्हाला असं वाटतं? बघा आमच्याकडचं सांगतो की अजून पण आहे ना आम्ही खड्ड्यामध्ये झुकतो आहे. आमच्याकडचे जे रस्ते आहेत हे अजून पण तसे झाले नाही आहेत जसे पाहिजे. आम्हाला कोणता रस्ता पाहिजे जे आमच्या समजा आम्ही कुठं कामाला आहे, समजा मी कुठं कामाला जात असेल तर बाई मी जर कामावरून घरी जात असेल, माझं जर डेलीचा जो रुटीन असेल त्याच्यामध्ये जर मला एवढ्या भंगर पगराचे जर रस्ते भेटत असेल तर मी बोलणार ना सरकारला की बाबा रस्ता चांगला करा, एवढे मोठे तुम्ही टॅक्स घेताय, हर एक गोष्टी GST, त्यानंतर जर रोड टॅक्स, हे सगळ्या गोष्टी तुम्ही घेताय तर रस्ते चांगले करा, नंतर तुम्ही गाड्यांकडे या. माझं एवढं म्हणणं आहे पहिलं तुम्ही जे रस्ते सगळ्या ह्या गोष्टी आहेत ना ह्या चांगल्या करा, नंतर गाड्यांकडे या. गाड्या तर अपग्रेड होत राहणार, याचे पुढचं जे फ्युचर आहे इलेक्ट्रिक गाड्यांचं आहे. तुम्ही माहिती पेट्रोल डिझेल कमी करायला प्रयत्न चालू आहे पण लागेल. आणि मी कुणाच्या विरोधात नाही आहे, सगळ्या गोष्टी काही गोष्टी सरकारने चांगल्या केल्यात काही नाही केल्यात त्याच्या विरोधात बोलणार मी. आणि जर माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन गाडीसोबत. जय महाराष्ट्र, जय शिवराय.